रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल, तर बनवा जेवणाची लज्जत वाढवणारं दह्यातलं पिठलं किंवा आंबट बेसन. जे जेवणात वाढलं तर 2 चपाती जर तुम्ही खात असाल, तर नक्कीच 3 चपाती खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी खूप अशी चटकदार होणार आहे, कारण की आज मी बनवणार आहे दह्यातलं पिठलं. दह्यातलं पिठलं बनवण्यासाठी 2 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. एक मोठा असा बारीक चिरून लांबट आकारामध्ये कांदा घेतलेला आहे. लसूण, जिरं, त्याचबरोबर हिरवी मिरची याचा छान असा ठेचा 2 चम्मच इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर कढीपत्ता आपल्याला लागणार आहे, कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आणि तिखट, हळद, मीठसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तर मी ज्या वाटीने बेसन घेत आहे त्या वाटीनेच 2 वाटी हे दही होतं आणि 2 वाटी दहीमध्ये 1 वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये जे बेसन काढलं त्याच्यामधलं फक्त अर्धा चम्मच आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. म्हणजे इथे जर आपण धरतो म्हटलं तर 1/4 वाटी बेसन पिठाला आपण 2 वाटी इथे दही घेतलेलं आहे. दही इथे पूर्ण घट्ट आहे, त्याच्यामुळे आपण 2 वाटी घेत आहे. जर आपण ताक वापरत असेल तर इथे आपल्याला 4 वाटी ताक घ्यायचं आहे. पण आपण दही घेत आहे म्हणून मी इथे 2 वाटी दही घेतलेलं आहे. दही आपलं घट्ट असतं. दही घेतल्यानंतर आपल्याला हे जे दही आहे व हे जे बेसन आहे ते अशा प्रकारे चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे. दही व बेसन मिक्स करताना इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकतच हे दही इथे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा बेसन व दह्याचं जे आपण घोळ तयार करत आहोत ते घोळ तयार करायचं आहे. जर आपण एकदम पाणी टाकून घेतलं तर इथे बेसनाचे गोळे बनण्याची शक्यता असते, म्हणून इथे आपल्याला ही काळजी मात्र नक्की घ्यायला हवी आहे. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तर इथे मी अर्ध वाटी तेल टाकून घेतलेलं आहे. अंदाजे धरतो म्हटलं तर चमच्याने 5 ते 6 चम्मच हे तेल आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाली की याच्यामध्ये टाकायची आहे थोडी मोहरी. मोहरी टाकायची आहे आणि मोहरी आपल्याला इथे छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी जोपर्यंत तेलामध्ये छान अशी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा इथे टाकायचा नाही. तर तुम्ही इथे बघू शकता मोहरी इथे छान अशी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि मोहरी जेव्हा छान अशी फुटते तेव्हाच आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे. तर मी इथे मोठा एक कांदा अशा लांबट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे. तुम्ही जर लहान कांदे घेत असाल तर इथे 2 कांदे आपल्याला लांबट आकारामध्ये चिरून घ्यायचे आहे. आता हा कांदा जो आहे तो तेलामध्ये आपल्याला थोडा होऊ द्यायचा आहे. तेलामध्ये कांदा अशा प्रकारे टाकला आणि थोडा असा तेलामध्ये झाला की आपल्याला इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपण जो हिरवी मिरची, लसूण व जिऱ्याचा जो एक प्रकारचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा जो ठेचा आपण या फोडणीमध्ये घालत आहे या ठेच्याने आपलं जे पिठलं आहे किंवा जे आपलं आंबट बेसन आहे ते खूपच चवीला चविष्ट बनते. म्हणून एकदा जेव्हाही तुम्ही कधी आंबट बेसन करत असाल तेव्हा अशा प्रकारचा ठेचा नक्की घाला. आता बघू शकता इथे मी ठेचा घालून घेतला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि आता आपल्याला हा जो कांदा आहे तो छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. कधी-कधी काय होतं की आपल्याला बरं नसेल आणि आपली जेवणावर बिलकुल इच्छा नसेल तेव्हासुद्धा आपण हे जे आंबट बेसन आहे ते घरी नक्कीच बनवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे छान असा झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर हे जर आपण फोडणीमध्ये घातली अशा प्रकारे तर आपलं जे बेसन आहे त्या बेसनाची चव दुप्पट तिप्पटने वाढते. तुम्ही एकदा फोडणीमध्ये अशा प्रकारची कोथिंबीर नक्कीच घालून पहा. इथे बघू शकता कोथिंबीर व आपला कांदा फोडणीमध्ये छान असा झालेला आहे. आता ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने एक मोठा चम्मच एवढं तिखट, अर्धा चम्मच हळद व त्याच चमच्याने एक मोठे चम्मच एवढं मीठ आपण याच्यामध्ये घालायचं आहे. फोडणीमध्ये तिखट, हळद, मीठ घातल्यानंतर आता इथे आपल्याला चमच्याने परतवून ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट असं हे पिठलं बनून तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटे मी ही फोडणी छान अशी इथे होऊ दिलेली आहे आणि इथे फोडणी छान अशी झालेली आहे. फोडणी छान अशी झाली तेव्हाच आपलं जे बेसन आहे किंवा तेव्हाच आपली कोणतीही भाजी छान अशी उतरते. म्हणजेच त्याची चव दुप्पट तिप्पट वाढते. तर तुम्ही इथे बघू शकता आपली फोडणी जी आहे ती इथे छान अशी झालेली आहे आणि आता आपण जे बेसनाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण आपल्याला या स्टेजवरच या फोडणीत आपल्याला घालायचं आहे. आता तुम्ही मिश्रण बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण इथे करायचं आहे. तर इथे मिश्रण करताना जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, बरोबर आपल्याला अशा प्रकारचंच मिश्रण इथे करायचं आहे. नाहीतर काय होणार आहे की आपलं जे बेसन आहे ते एकदम घट्ट होईल, नाही तर एकदम पातळ होणार आहे. म्हणून ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे मिश्रण दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. तर मी ज्या वाटीने इथे
आंबट बेसनासाठी दही घेतलेलं होतं 2 वाट्या. त्याच वाटीने इथे 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि 6 वाटी पाणी घेऊनच आपण हे इथे बेसनाचं मिश्रण तयार केलेलं आहे. आणि हे मिश्रण आता या फोडणीमध्ये घालायचं आहे. फोडणीमध्ये घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे त्याला ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत हे बेसन छान असं घट्ट होत नाही. जर आपण चमचा याच्यातून काढून ठेवला किंवा बेसन तसंच गॅसवर ठेवलं तर या बेसनाचे गोळे होण्याची इथे शक्यता असते. म्हणून आपल्याला बेसन जेव्हाही आपल्याला बनवायचं आहे, तेव्हा आपल्याला चम्मच अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. आणि अगदी अशा प्रकारे चम्मच ढवळताना बरोबर 10 मिनिटांनी इथे बेसन आपलं घट्ट यायला सुरुवात होते. आणि जेव्हा अशा प्रकारे बेसन घट्ट व्हायला सुरुवात झाली किंवा बेसन घट्ट झालं, तेव्हा आपल्याला या बेसनावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर हे बेसन आपल्याला आणखी 10 मिनिटे इथे शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बेसन अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे. आणि मी याच्यावर आता झाकण ठेवून बरोबर 10 मिनिटं हे बेसन छान असं शिजू देणार आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघू शकता बरोबर 10 मिनिटे पूर्ण झालेली आहे. आणि इथे आता आपण हे जे झाकण आहे ते काढून पाहूया. बघू शकता किती अशी वाफ दाटलेली आहे. आणि इथे आपलं बेसन तयार झालेलं आहे. आता चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने एकदा हे बेसन जे आहे ते छान असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बेसन बघू शकता, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. आणि आपल्याला अशाच प्रकारचं बेसन इथे हवं आहे. आता हे जे बेसन आहे ते इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आणखी आपल्याला 5 मिनिटे हे बेसन असंच ठेवायचं आहे. इथे 5 मिनिटे पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण छान असं हे बेसन काढून घेऊया. तर इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये हे बेसन काढून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला या बेसनावर घालून घ्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट असं हे बेसन बनून तयार होतं. आमच्याकडे जेव्हा आम्ही भाकरी बनवतो तेव्हा अशा प्रकारचं आंबट बेसन नेहमीच बनवत असतो. आठवड्यातून एकदा म्हणा किंवा 10 दिवसातून एकदा आमच्याकडे हे आंबट बेसन नक्कीच बनले जाते. तुमच्याकडे या बेसनाला आंबट बेसन म्हणतं किंवा आंबट असं पिठलं म्हटलं जातं, ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. हे दह्याचं पिठलं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर प्रीती खंडा रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.